चला जरा सामन्याला स्पीड अप द्या. पंच आपण मैदानात जायचंय. अभिजित पाठक आणि गौरव लोके सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीसाठी मात्र बघूया आता कोण येते. सामन्याची सुरुवात होते. असलदे विरुद्ध मिडबाव असा हा नवीन सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एका बाजूला रामेश्वर 11 असलदे, दुसऱ्या बाजूला ओम 11 मिडबाव. ओम लोके यांचा संघ आहे. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झालेली आपण बघतोय. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. पहिला धक्का. ओम 11 मिडबाव संघाने मात्र आपली पहिली विकेट गमावली आहे. टॉस जिंकून रामेश्वर 11 असलदे या संघाने फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. सलामीची जोडी मात्र दुसऱ्या बाजूने मिडबाव संघाकडून मैदानाच्या आत आली होती. अभिजित आणि अभिजित सोबत मात्र गौरव. अभिजितला मात्र माघारी परतावं लागतंय. अप्पर कटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र पाहायला मिळाले. डीप मध्ये मात्र फिल्डर होते, तिकडे मात्र एक चांगला झेल पकडला गेलाय. अभिजित बॅक टू दी पवेलियन. ओम लोके मैदानाच्या आत जात असताना चार ओव्हरची ही मॅच आपण बघतोय मैदानाच्या आत. गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतीक आणि प्रतीकचा पुढचा बॉल ओम लोके यांच्यासाठी. हा पहिलाच बॉल सरळ मात्र खेळल्यानंतर खेळाडूच्या हातात जातोय. ओम लोके मात्र थोडीशी निराशा व्यक्त करतायत या फटक्यानंतर. धावसंख्या मात्र यावेळेला स्थिरावली आहे. 2 विकेट्स बॅक टू बॅक येताना आपल्याला बघायला मिळाले. दोन्ही फलंदाज झेलबाद स्वरूपात मात्र आउट होऊन माघारी परतले आहेत. नवीन फलंदाज विनोद लोके मैदानाच्या आत जातील. ओम लोके यांची विकेट गोलंदाज प्रतीकच्या खात्यामध्ये. चांगला सामना. प्रतीकचा पुढील बॉल या वेळेला मात्र समोर पंच केला गेलाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉल मात्र जातोय सरळ मात्र 4 धावांसाठी. हा पहिला चौकार या मॅच मधला आपल्याला बघायला मिळतोय.
असलदे विरुद्ध मिडबाव असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना परत एकदा प्रतीक आणि या वेळेला बॉटम हँडचा खूप चांगला वापर पाहायला मिळतोय फटक्यामध्ये. बॉल जाईल सोबत सरळ डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर कडे मात्र जात असताना एकेरी धावेचा इशारा पंच सुबोधजी घडसे यांचा. चला दुसरा बॉल द्यायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र या एकेरी धावेसोबत समाप्त झालेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या ओव्हर अखेरीस संघाची धावसंख्या आपण जशी पाहिली 2 विकेट्स गमावले आणि 7 धावा. सध्या आपण चालू असलेला सामना बघतोय तो रामेश्वर 11 असलदे विरुद्ध ओम 11 मिडबाव या दोन संघांमध्ये. इथून पुढे मात्र आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल आणि तदनंतर मात्र सर्वच्या सर्व सामने जे आहेत ते 3 षटकांचे खेळवले जातील. गोलंदाजीसाठी मात्र वरुण लोके आलाय. वरुण लोके वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकातून 7 धावा आणि 2 विकेट्स आलेत. सध्या फलंदाजीसाठी स्ट्राइक वरती विनोद लोके. वरुणचा पहिला बॉल विनोद साठी. फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. प्रतीक त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते यावेळेला विनोदच्या या फटक्यासोबत. दुसऱ्या बाजूने मात्र गौरव किल्ला लढवण्याचं काम करतोय या सामन्यादरम्यान. आणि यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये परत एकदा फिल्डर एका हाताची कॅच आहे. हा बल्ब कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 हँडेड कॅच यावेळेला पॉइंटच्या फिल्डर कडून पकडली गेली आहे. जरा त्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. शैलेश डगरे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी हा कॅच मात्र ज्या पद्धतीने त्यांनी पकडलाय अप्रतिम फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला म्हणावं लागेल. अमित जोगल नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आत. गौरवचा खेळ मात्र समाप्त होतोय. न्यू बॅटर अमित जोगल मैदानावर. मोठी सफलता मिळाली आहे शैलेश डगरेच्या या कॅच मुळे. परत एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल यॉर्कर लेन चेंडू होता. इनसाइड आउट खेळत मात्र डिक्लेअर कडे बॉलला पाठवलंय. रवी चेंदवनकर मात्र स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून एकेरी धावेचा इशारा आमच्याकडे करतायत. सोबत मात्र सुबोधजी घडसे आमचे तिसरे पंच, महेशजी मकवाना, महेश चेंदवनकर असे एकंदरीत 4 पंच या स्पर्धेला लाभलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन्ही दिवसांमधून आपण जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी या पंचांनी पार पाडली आहे. आमचे गुणलेखक रुपेशजी सुर्वे, विकी तावसाळकर, आमची संपूर्ण टेनिस क्रिकेट .in ची टीम आणि दरम्यान हा नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. ओव्हरस्टेपिंग होते यावेळेला. ओव्हरस्टेपिंग साठीचा मात्र हा नो बॉल आणि त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असेल फलंदाजांमध्ये. आपण जर पाहिलं तर चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय सध्या. सुरुवातीचे विकेट्स थोडेसे लवकर घालवले परंतु यावेळेला आता धावा यायला सुरुवात झाली आहे. सध्या स्कोर कडे जर आपण लक्ष टाकलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 फलंदाज बाद. परत एकदा मात्र हा आपटलेला बॉल सरळ जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू या वेळेला हाताळला गेलाय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. परत एकदा एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच जरी पकडला गेला नसला तरी बॉल मात्र षटकारात जाण्यापासून तर अडवलाय.
जवळपास आपल्या संघासाठी मात्र या वेळेला 5 धावा त्यांनी अडवल्यात. चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे आणि ते क्षेत्ररक्षण मात्र केलं जात आहे. परत एकदा मात्र ओव्हरपिच बॉल होता, तो मात्र बीट होत जातोय सरळ बॅनर वरती. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मिठबाव पर्व दुसरे, गावडे युवा प्रतिष्ठान आणि शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाजाच्या संयुक्त विद्यमाने आज मात्र ही भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांखेरीज 13 धावा सध्या स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. असल ते विरुद्ध मिठबाव असा हा सामना. यानंतर श्रीराम स्पोर्ट्स आणि देवगड दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचे. दुसरी फेरी असेल. या अगोदर श्रीराम स्पोर्ट्स क्लबला एक सामना बाय मिळाला होता. देवगड संघाने मात्र त्या अगोदर सामने जिंकले होते. देवगड संघाचा सामना आता मात्र होणार आहे तो श्रीराम स्पोर्ट्स क्लब या संघासोबत. दरम्यान या वेळेला मोठा फटका पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला फटका खेळला गेलाय आणि इथे मात्र पंचांकडून 6 धावांचा इशारा, षटकार घोषित केला जातोय. जुना बॉल उपलब्ध नाहीये, त्यामुळे आपल्याला जो बॉल दिला जाईल त्याने खेळावा लागेल. मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, जर आपल्याकडे जुने बॉल असतील तर आपले ते जुने बॉल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करायचे आहेत. या वेळेला परत एकदा हुक केला बॉल, परत एकदा बॉल जातोय सीमारेषा पार. आणखीन एक षटकार विनोदच्या बॅट मधून आलाय. हा फ्लॅट शॉट, अगदी पॅरल शॉट होता. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून या 6 धावा येत आहेत विनोदच्या बॅट मधून. 2 मोठे फटके आतापर्यंत. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे गुणलेखक विकी तवसळकर मला कळवतील. 25 धावा. दोन बॉल पूर्ण झालेत या षटकातून. विवेक हडकर गोलंदाजीसाठी आलाय. 2 बॉल हाताळलेत, 2 मोठे फटके येत आहेत. आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे विनोदने, परंतु हा विवेक हडकरच्या गोलंदाजीतला वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. 26 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. परत एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला फिल्डर कडून चुकी झाली आहे. मगाशी एका हाताने कॅच पकडला, परंतु या वेळेला 2 हातामध्ये सुद्धा हा बॉल येत नाहीये. जीवनदान मिळतंय. जीवनदानासोबत मात्र धावा धावून सुद्धा घेतले गेलेत. आपटलेला बॉल पुन्हा एकदा मात्र पुल करण्याचा प्रयत्न या वेळेला केला जात होता विनोदच्या माध्यमातून. वाईट बॉल पुन्हा एकदा पंच आम्हाला कळवतायत. वाईट +1 अशा 2 धावांची भर मात्र या वेळेला स्कोर कार्ड वरती पडणार आहे. काय घडतंय काय बिघडतंय त्या अगोदर आपण मात्र पुढील दोन्ही टीमला टॉस साठी रेडी राहण्याची विनंती करतोय. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आणि देवगड 11. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत.
इथून पुढे मात्र सर्व सामने 3 ओव्हर्सचे खेळवले जातील याची आपण सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. दरम्यान थोडंसं मिसफील्ड, थोडंसं फंबल होत आहे, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न यावेळेला केला गेलाय फलंदाजांकडून. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. एक चांगली रनिंग, चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला ताळमेळ, चांगलं बॉन्डिंग, चांगलं अंडरस्टँडिंग या 2 फलंदाजांमध्ये. स्टेप आउट झाले, बॉल मात्र खाली राहिला. रन घेण्याचा प्रयत्न यावेळेला होतोय फलंदाजांकडून. बाईचा इशारा पंच सुबोधजी गडसे यांच्याकडून आम्हाला कळवला गेलाय. स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर रवी चिंदवनकर सध्या या मॅच मध्ये ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. दुसऱ्या पर्वाचं हे नियोजन आपण पाहिलं तर रवी आणि महेश म्हणजेच लारा आणि बुमरो या 2 भावांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला खूप चांगलं योगदान राहिलं. आमची संपूर्ण आयोजन समिती, शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज, गावडे युवा प्रतिष्ठान, अगदी समोरच्या दिशेने लागलेले सर्व बॅनर्स जे आपण बघतोय त्या सर्व पुरस्कर्त्यांचं, त्या सर्व बक्षीसदात्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिले या स्पर्धेसाठी. दुसऱ्या पर्वाचा हा खेळ आपण बघत आहात. दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. ओव्हरच्या दरम्यान समाप्ती झाली आहे 35 धावा स्कोर कार्ड वरती. तीन ओव्हर आणि 35 धावा स्कोर कार्ड वर. शेवटची ओव्हर मात्र आता कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 35 धावा आलेत. शेवटची ओव्हर मात्र जर एखादी चांगली ओव्हर आली, एखादी मोठी ओव्हर आली तर मात्र धावसंख्या जी आहे ती सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकेल. ऋषिक गिरकर नवीन फलंदाज, समोर मात्र विनोद. गोलंदाजीसाठी ऋषिक गिरकर, गोलंदाजीसाठी ऋषिक गिरकरचा पहिला बॉल विनोद साठी. यावेळेला मात्र विनोद बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला दिशाहीन गोलंदाजी केली गेली. आणखीन एक एक्स्ट्रा रन यावेळेला मात्र रवी चेंदवनकर पंचांच्या भूमिकेतून आम्हाला कळवतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर चेंडूची घोषणा होते. अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर. एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. हो, यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल सरळ विकेट कीपर कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिक गिरकर 2 चेंडू या ओव्हर मधले मात्र आता झालेले आपण बघतोय. 37 धावा. परत एकदा फुलटॉस बॉल. अगदी शरीरावर हा बॉल आदळणार होता, परंतु त्याला बॅटवर घेतलं. बॅकवर्ड फेल स्क्वेअर लेग मध्ये मात्र फाईन लेग कडे तिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 38 धावा. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये मात्र 15 मॅचेस या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवल्या जात आहेत. परत एकदा समोरच्या दिशेने हल्ला केला गेलाय. झाडाला लागून बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे. धावा धावून मात्र घ्याव्या लागणार आहेत. डिक्लेअरचा इशारा येतोय पंच रवी चंदवनकर यांच्याकडून. 2 बॉल बाकी आहेत. 39 धावा सध्या स्कोर कार्ड वर. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात या मॅच दरम्यान. यानंतर मात्र देवगड 11 आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब या 2 संघांमधल्या पुढील सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. तो सामना 3 ओव्हरचा असेल. शेवटच्याही बॉलवर मात्र आपण जर पाहिलं तर एकेरी धावेचा प्रयत्न मागील बॉलसाठी. एक बॉल अजूनही बाकी असेल या ओव्हर मधला, या डावातला. 40 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत.
परत एकदा आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मात्र फ्लॅट शॉट खेळला गेलाय विनोदच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल या 4 ओव्हर नंतर 46 धावांवर. 47 धावांचं आवाहन असेल मात्र ते हा सामना जिंकण्यासाठी मिडबाव संघासाठी. चला दरम्यान आता मात्र पुढील मॅचचा टॉस करतोय देवगड संघाचे कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर हा टॉस करून घ्यायचा आहे. या पुढील मात्र सर्व सामने जे आहेत ते 3 ओव्हरचे असतील. देवगड 11 आणि श्रीराम स्पोर्ट्स क्लब आपल्या दोन्हींना मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्स आपण स्टेजवर या. पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. टॉस टॉस कोणाकडे आहे? पंच टॉस. या काका या तुम्ही पुढे टॉस उडवा. या सगळ्यांनी सगळ्यांनी उभे राहा फक्त. असं आहे बाळा इकडे तिकडे किंवा इकडे कुठे आहेस तू? टॉस द्या टॉस. हा तो काय तिकडे. हॅलो. शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आयोजन केलेलं आहे. मी इथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांना खेळाडूंना रसिकांना सांगू इच्छितो की मिडबावचे सुपुत्र आणि संपूर्ण शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज आणि गावडे युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आम्ही कधीही हाक मारल्यानंतर आमच्या हाक फुकट गेलीच नाही असे आमच्या सर्वांचे लाडके आमदार श्री रवींद्रजी फाटक यांच्या या ठिकाणी आगमन झाले. तर जोरात टाळ्या वाजवा. म्हणजे म्हणतात ना गावडे समाजाचा एक काही प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्यांच्यामुळे समाजामुळे तो व्यक्ती मोठा होतो. परंतु काही ठिकाणी असं असतं की त्या व्यक्तीच्या संकल्पनेतून समाज मोठा होतो. असे आमचे मिडबावचे सुपुत्र आमचे आधारस्तंभ स्नेही तुम्ही जे काय म्हणाल ते म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्यासाठी असणारा एक थोडक्यात वाईट शब्द आहे इस्पिकचा एक्का जो कधीही काढा आपण जिंकणारच असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री रवींद्रजी फाटक यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. तत्पूर्वी मी साहेब आपल्याला विनंती करतो की दोन्ही संघ उभे आहेत. आपली वाट बघत होतो फक्त टॉस उडवण्यासाठी मान्यवर व्यक्तींना. नाही इथे इथे इथूनच हे बघा 2 कॅप्टन आहेत. जरा ओळख करून दे संघाची. देवगड 11 जिंकलेले आहेत आणि तो थोड्याच वेळा सामना सुरू होईल. तत्पूर्वी मी सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पंच सामना जरा सुरू करा लवकर तर बरं होईल. तत्पूर्वी मागच्या मॅच मधील जो एक इनिंग बाकी आहे का? ठीक आहे चालू करा. चला धन्यवाद. सन्माननीय कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक साहेब आपल्यासोबत व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वप्रथम तर शास्त्रकुल उत्पन्न मराठा समाज आणि गावडे युवा प्रतिष्ठानच्या या संयुक्त विद्यमाने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सध्या आपण चालू असलेला जो सामना मैदानाच्या आतमध्ये बघताय एका बाजूला आपण रामेश्वर 11 असलदे आणि त्यांच्या विरोधात ओम 11 मिडबाव हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघू शकाल. प्रथमतः मात्र बॅटिंग करत असताना ओम 11 मिडबाव या संघाने धावा बनवल्या आहेत त्या मात्र 46-47 धावांचं आवाहन मात्र समोर ठेवलं गेलंय ते रामेश्वर 11 असलदे संघासाठी. मोठी खेळी या वेळेला करावी लागणार आहे. आपण सर्वांनी मात्र डगआउटच्या बाजूला जायचंय. स्ट्राइक वरती असतील ऋषी गिरकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वरुण लोके अशी सलामीची जोडी आपण मैदानावर दाखल झालेली बघतोय. गोलंदाजीसाठी मात्र बघूया आता कोणाची निवड केली जाते. अगदी शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. 4-4 ओव्हरच्या या मॅचेस आहेत आणि या 4 ओव्हर्स मध्ये मात्र 47 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आणि ही शेवटची 4 ओव्हरची मॅच असेल. इथून पुढे सर्व सामने वेळेअभावी आपण 3-3 ओव्हरचे खेळवणार आहोत, कारण बरेच सामने अजूनही शिल्लक आहेत. संध्याकाळच्या सत्रात आपल्याला अंधार पडण्यापूर्वी, अगदी सूर्यदेवता सूर्यास्ताला जाण्यापूर्वी मात्र या ठिकाणी या स्पर्धेला आपल्याला पूर्ण करायचं आहे. पहिला बॉल ऋषीसाठी मात्र हाताळला गेलेला होता. पहिला चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने जातोय. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर रुपेश लेगबाईचा इशारा पंचांकडून मात्र आम्हाला कळवला गेलाय. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 या वेळेला पंच लागू करतील. या स्पर्धेसाठी मात्र खूप मोठं योगदान राहिलं, आपल्या समाजासाठी मात्र खूप मोठं योगदान दिलं ते सन्माननीय मिठबाव गावचे सुपुत्र आपल्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि दमदार आमदार रवींद्र फाटक साहेबांचं या ठिकाणी आज शुभागमन झाले. ही स्पर्धा अगदीच आपण जर पाहिलात तर गतवर्षी सुद्धा याच मैदानावरती पार पडली आणि त्याही वेळेला मात्र साहेबांचं खूप चांगलं मार्गदर्शन राहिले. या स्पर्धेसाठी दुसऱ्या पर्वातून सुद्धा साहेबात आज या ठिकाणी व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित राहिलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. गावडे युवा प्रतिष्ठान मिठबाव मुंबई, छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज मात्र या भव्य स्पर्धेचं आयोजन आपण बघत आहात. या स्पर्धेचे सर्व लखलखते आणि चमचमते करंडक आपण पाहू शकाल. अगदी चांदीच्या करंडकांचा भास होतोय या करंडकांकडे पाहिल्यानंतर. दरम्यान यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, थोडंसं मात्र मिसफिल्ड, अगोदरच खेळाडू मात्र थोडासा फंबल झाला होता. बॉल मात्र निघून जातोय या वेळेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. बॉल खेळाडूकडे येईल त्या अगोदरच मात्र खेळाडू थोडासा घसरला. चौकारासोबत संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 6. परत एकदा मात्र ऋषी आहे स्ट्राईकवर. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. रुपेशची चांगली गोलंदाजी सुद्धा आपण बघतोय. दोन्ही बाजूने मात्र चांगली फाईट केली जाते. प्रत्येक संघ आज या स्पर्धेदरम्यान आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. डिक्लेअर स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र या वेळेला अंकित केली जाणार आहे. नवीन बॉल या वेळेला हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश सज्ज आहे. स्ट्राईक वरती ऋषी असेल. परत एकदा थोडस जास्त शफल झाले आणि बॉलला मात्र पाठवलं गार्डन मध्ये. एकेरी धाव या बॉल वरती घेतली जाते आणि या एकेरी धावेसोबत मात्र संघाचं धावफलक आपण जर पाहिलं तर ओव्हरच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचतंय. हॅलो हॅलो ते 8 या धावसंख्येवर. कॉमेंट्री 1-2 मिनिटं. हॅलो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आमच्या क्षत्रिय कुलोत्पन्न मराठा समाज आणि गावडे युवा प्रतिष्ठान या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मिठबाव होते सुपुत्र आमदार श्री रवींद्रजी फाटक यांनी या ठिकाणी जी उपस्थित दर्शवली. मी मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष सुभाष नरे, सल्लागार नवनाथ गावकर, जगन्नाथ जेठे यांना विनंती करतो त्यांचा आपण या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करावा. अतिशय व्यस्त असं त्यांचं शेड्यूल होतं, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी समाजासाठी त्या जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो संपूर्ण मंडळातर्फे. साहेब, आपणास फक्त विनंती आहे की आपण फक्त आपलं मनोगत व्यक्त करावं. गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुभाष नरे आणि संकेत चेटे, हरेश लोके, नवनाथ गावकर, शैलेश लोके, हा प्रताप चेटे, सर्वच म्हणजे या मंडळाच्या सर्व गावडे युवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी. मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी मी येऊ शकलो नाही, पण ह्या टायमाला शैलू येऊन घरीच बसला होता, कारण मला आता काय परिस्थिती आहे माझी त्याला माहीत आहे. मी बोललो 10 मिनटं हजेरी लावतो, येतो. खरोखर मनापासून आपल्या या समाजाला आणि आपल्या समाजाच्या टुर्नामेंट असल्यामुळे मला हजेरी लावणे गरजेचे वाटलं. म्हणून खरोखरच आपल्या समाजाचा सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा, खेळाडूंना मनापासून शुभेच्छा.
आणि गावडे समाजाच्या वतीने आपण जो कार्यक्रम टुर्नामेंट इथे आयोजित केला, कार्यक्रम आयोजित करतात, त्याला जरी काही मदत आणि काही आपल्या माध्यमातून माझी काय अपेक्षा असेल ते आपल्याला पूर्ण केली जाईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आपण बोलवून माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. सर्व खेळाडूंचं मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप काही आहे आणि आपलं मन किती मोठं आहे सांगायची गरज नाही आम्हाला. आम्ही आपणास जेव्हाही कधी आग दिली तर आपण आमच्या आकेला हो दिलेलाच आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण मंडळातर्फे आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वेळात वेळ काढून आपण जी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल धन्यवाद. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण थोडंसं लक्ष टाकूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या आपण सुरू असलेला बघतोय. आतापर्यंत 4 धावा आणि हा 5वा बॉल. अगदी फलंदाजाला प्रश्न विचारला गेला होता गोलंदाजाकडून. गोलंदाजी करत असताना मात्र या वेळेला अक्षयला आपण बघतोय. 5 चेंडू आणि 12 धावा दुसऱ्या षटकातून. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा चांगली फिरकी बघायला मिळाली. चांगलं वळण चेंडूला दिलं गेलं. थोडासा कमी गतीने हाताळलेला बॉल. चांगलं व्हेरिएशन सादर करतोय गोलंदाज अक्षय. निर्धाव चेंडू सोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं. बिनगडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा सन्माननीय कार्यसम्राट आमदार मिठभाऊचे सुपुत्र सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आज आपलं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आपल्या या स्पर्धेला, आपल्या समाजाच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून या स्पर्धेला मात्र त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून जे चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सन्माननीय रवींद्र फाटक साहेबांचे आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. गावडे युवा प्रतिष्ठान आणि शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. असंच सहकार्य आमच्या गावडे समाजाला, आमच्या या स्पर्धेला वर्षानुवर्ष लाभो हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. दरम्यान गौरव लोके तिसरी ओव्हर घेऊन. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा असेल. बीमर बॉल हाताळला गेलाय. अगदीच हा बॉल हातातून निसटल्यासारखा भास झाला थोड्या वेळासाठी. नो बॉल वरती मात्र धावून एक धाव घेतली गेली. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी असेल फलंदाजांच्या हातामध्ये. गौरव लोके परत मात्र हा बॉल त्याला हाताळावा लागणार आहे. बघूया फ्री हिटच्या बॉलवर काय घडतंय. फ्री हिटचा बॉल, परंतु या वेळेला मिस टाइम फटका आलाय. या मिस टाइम फटक्यासोबत मात्र बघूया किती धावा घेतल्या जातील. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसऱ्या बाजूने केला जात होता परंतु स्ट्रायकिंग एंड वरून मात्र थांबवलं गेलं. विनोद मात्र त्या ठिकाणी खूप चांगली विकेट किपिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या सामन्यादरम्यान चांगली बॅटिंगही विनोदने केली पहिल्या डावातून आणि आता सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला त्यांना पाहायला मिळतंय. गौरव लोके एक नो बॉल, त्यानंतर फ्री हिटचा बॉल फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करताना 47 धावांचा पाठलाग मात्र या वेळेला करायचा आहे. या वेळेला खोदून काढलेला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जातोय हा बॉल. एकच धाव मात्र खोदा पहाडावर निकला चुहा असं म्हणावं लागेल. चांगला फटका खेळला गेला परंतु एकच धाव तिकडे मिळाली. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 16 या धावसंख्येवर. आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा बघू शकाल. tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेला मात्र संपूर्ण जगामध्ये थेट प्रक्षेपित करत असताना आपल्याला बघायला मिळते. या वेळेला बॅकफुटवर जाऊन खेळलेला फटका गॅप मध्ये, परंतु डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. आणखीन एक सिंगल रन, आणखीन एक एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. हळूहळू मात्र आपण जर पाहिलं तर ही धावसंख्या पुढे जाते.
3 बॉल पूर्ण झालेत आतापर्यंत. स्कोर जर आपण पाहिलं तर सध्या स्कोर कार्ड वरती 17 धावा आहेत. अजूनही 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 बॉल आणि या 9 बॉल मध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र परफेक्ट मिडल स्टंप वरती हाताळला गेलेला हा बॉल. विकेट टू विकेट गोलंदाजी. अष्ट्यांच्या मधोमध सापडले फलंदाज आणि पंचांकडे केलेल्या अपीलला मात्र पंचांनी मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 प्रमाणे या वेळेला लेग बिफोरच्या माध्यमातून अगदी हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. LBW लेग बिफोर विकेट पायचित. फलंदाज वरून नवीन फलंदाज प्रतीक वाळके. गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा प्रतीक वाळकेच्या गोलंदाजीकडे आपण लक्ष टाकलं तर पहिल्या ओव्हर मधून अप्रतिम गोलंदाजी केली होती प्रतीक वाळकेने. 7 धावा खर्च करत 2 विकेट्स पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या डावातून मात्र त्याने पटकावले. आता मात्र धावा त्याला बनवायचे. प्रयत्न चांगला आहे. मोठा फटका खेळला गेलाय. बॉल हवेत आहे. झाडातून मात्र बॉल कुठे जातोय पाहूया. सरळ सीमारेषा पार. षटकार. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाईल का? 4 धावा या वेळेला मिळणार आहेत. हा नशिबाचा चौकार आलेला आपल्याला बघायला मिळतोय. चांगला प्रयत्न खेळाडूकडून केला गेला. बॉल हातात आलेला नाहीये परंतु मात्र हा 4 धावांचा फटका येतोय. हाताला बॉल लागून मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. धावसंख्या पण जर पाहिली तर या चौकारासोबत आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 27 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. सहा चेंडू 20 धावा. सामन्याचं हे समीकरण मात्र बघतोय. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते बघूया. स्वतः मात्र संघ मालक ओम लोकेकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. अर्णव मात्र गोलंदाजीसाठी आलाय शेवटची ओव्हर घेऊन. 6 बॉल 20 रन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर नशिबाने मात्र या धावा वाचल्यात. षटकार गेलेला नाहीये. बॉल मैदानात आलाय. धावून तुम्हाला धावा घ्यायचे आहेत. झाडाचे जे बुंदे आहेत त्या बुंद्याला जर बॉल जाऊन आदळला तर षटकार आहे. झाडावरती फांदीला कुठेही बॉल जर लागला आणि मैदानामध्ये आला तर मग धावून धावा तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. चांगला प्रयत्न केला होता. पहिल्या बॉलवरच असं वाटलं षटकार येतोय की काय परंतु एका धाबेवर समाधानी राहावं लागतंय. अर्णव दुसऱ्या बॉलसाठी स्ट्राइक वरती प्रतीक आहेत. या वेळेला मात्र बॉल कुठे जातोय पाहूया. सरळ खेळाडूच्या हातात. क्रोकोडाईल कॅच निष्कडून मात्र पकडली गेली आहे. चार चेंडू होते त्यामधला आणखीन एक बॉल विकेट किपरच्या दिशेने जातोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता.
3 षटकार जरी ठोकले गेले तरी काही फायदा नाहीये. फक्त आता गोलंदाजाला उर्वरित बॉल जे आहेत ते व्यवस्थितरित्या हाताळावे लागणार आहेत. या वेळेला मात्र पंचांकडून काय निर्णय येतो बघूया. भीमर आहे का? या वेळेला फुलटॉस तर होता, विकेट किपरने मात्र कॅच पकडली. विनोद त्या ठिकाणी मात्र, आणि इथे मात्र आता मला वाटतं पंचांकडून रिव्ह्यू मागितला गेलाय. भीमर बॉल साठी मात्र रिव्ह्यूची मागणी फलंदाजांनी केली आहे. झेल तर पकडला गेलाय. जर भीमर नसेल, जर फेअर डिलिव्हरी असेल तर फलंदाज बाद होईल, परंतु जर भीमर असेल तर फलंदाजही सुरक्षित असेल, धावाही मिळतील आणि यानंतर फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. आणि हा नो बॉल असेल. नो प्लस 1 अशा 2 धावा या बॉलवर मिळतील. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता 16 धावांची आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 17 धावा, 3 षटकार ठोकायचे आहेत फलंदाजांना. परंतु हा बॉल हुकला आणि त्यामुळे मात्र आता या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडू आणि 16 धावा. यानंतर होणारा सामना देवगड 11 विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स क्लब. दोन्ही टीमने तयार राहायचंय. खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरकडे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओम लुके स्वतः आपल्याला बघायला मिळत आहेत. एकच बॉल आता शिल्लक आहे. 15 धावांची गरज. आणि हा स्विंग अँड मिस अशा पद्धतीने मात्र हा सामना एका मोठ्या फरकाने मात्र जिंकलाय. इथे मात्र चालू असलेल्या सामन्यादरम्यान आपण जर पाहिलं तर रामेश्वर 11 असलते आणि ओम 11 मिडबाव या 2 संघांमध्ये एक चांगली फाईट आपण अपेक्षित करत होतो, परंतु हा सामना अगदीच एकतर्फी झालेला आपल्याला बघायला मिळाला. ओम 11 मिडबाव या संघाने मात्र मोठा विजय आपल्या नावावरती केलाय. मनपूर्वक अभिनंदन असेल. त्याचबरोबर व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक रामेश्वर 11 असेल ते. आणि या सामन्याचा सामनावीर 1 ओव्हर 7 रन आणि 2 विकेट पटकावत फलंदाजीतूनही सुद्धा चांगला पराक्रम त्यांनी केलाय. 10 धावा बनवणारा प्रतीक ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. पराभूत संघाकडून मात्र आपण पहिल्या सामन्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर पराभूत झालेल्या संघांमधून मात्र खेळाडूला आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. प्रतीकने मात्र 1 ओव्हर हाताळली, 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट पटकावले आणि फलंदाजीतून मात्र 2